कोणत्याही कामाची सुरुवात करायची म्हटल्यावर श्री गणेशाची पूजा करूनच नवीन कामाचा श्री गणेशा होतो। सगळेजण लाडक्या गणपती बाप्पाला खूप मानतात। त्यातही वर्षातून एकदा येणाऱ्या गणेश चतुर्थीची वाट सर्व भाविक आणि बाल गणेश आतुरतेने पाहत असतात। प्रत्येक जण बाप्पाच्या स्वागताच्या तयारीत गुंतलेला असतो। सगळ्यांचीच नजर फक्त बाप्पाच्या आगमनाकडे असते। प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे प्रदूषण वाढतं, त्यामुळे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने 2020 मध्येच यावर बंदी घालण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आणि त्या सूचनांचे पालन करण्याचं आवाहन प्रशासनाने केले। तसेच त्यापासून बनवलेल्या मूर्ती विक्री आणि खरेदी करू नयेत असंही म्हटलं। त्याऐवजी पर्यावरणपूरक आणि शाडूच्या मातीच्या मूर्ती बनवण्याचं आवाहन करण्यात आलंय, कारण या मातीमध्ये घातक रसायनांचा समावेश नसतो। मूर्ती विसर्जनानंतर अगदी सहज पाण्यात विरघळते। या सर्व गोष्टींची खबरदारी घेऊन आणि सर्व नियम पाळून गणेशोत्सव साजरा करावा। कारागीर वर्षभर दिवस रात्र मेहनत करतात आणि बाप्पाची आकर्षक मूर्ती घडवतात, आकर्षक रंगकाम करतात। रेखीव बांधणी आणि मूर्तीच्या डोळ्यांमधील बोलके भाव हे येथील मूर्तींचं वैशिष्ट्य आहे। सध्या गणपती बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी सगळीकडे सुरूच आहे। चला तर मग गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आपणही सज्ज होऊयात। इथे 13 वर्ष झाली, विराला 3 वर्ष झाली, टोटल 15 वर्ष तरी झाले। अच्छा, वर्षभर हेच काम करता? हो, म्हणजे ह्याच्यानंतर मग आपल्या नवरात्रीची चालू असतात। अच्छा, तर मग मिनिमम मला वाटतं 1 ते 2 महिने आराम असतो। नंतर मग परत माग महिन्याचं माग महिन्यात झाल्यामुळे 1 महिना आराम, परत मग हे चालतं, म्हणजे मे मध्ये तरी चालू असतं। माहीम रोड पळत नका, माहीम रोड
कधीपासून करताय काम? 3 वर्षाचा. हो का? अच्छा, काय नाव तुमचं? म्हात्रे. आम्हाला 8 वर्ष झाले ह्या स्टॉलला. दरवर्षी चांगला एक्सपिरियन्स आम्ही आणत असतो. नवीन नवीन मॉडेल तयार करत असतो इथे. तुम्ही बघू शकता तिकडे कितीतरी मूर्त्या आम्ही बनवल्यात. पाठी मूर्ती आहे. एक मिनिट. अच्छा. दरवर्षी गाणे सुंदर. तुमचं नाव काय? कुणाल म्हात्रे. कोणते आवडले मॅडम? कोणते बाप्पा आवडले? ते बसलेले आहेत ना. अच्छा. वाव. ते किती छान आहे. एकदम छान. कलर कॉम्बिनेशन पण मस्त आहे. छान आहे. तेच म्हटलं ना, मला ते बघितल्याबरोबर एकदम खूप आवडलं. हे मोठे बाप्पाची मूर्ती बघितली का? ते मूर्त्या खरंच छान आहेत. एकदम शरीर पण एकदम मस्त हो, डोळे खरंच काय सुंदर आहेत ना, बोलके डोळे आहेत एकदम. म्हणजे असं वाटतं की आपल्याकडे बघतो. हो.